मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना खासदारकीची ऑफर देण्यात आली होती। खुद्द जरांगे पाटील यांनीच त्याबाबतचा गौप्यस्फोट केलाय। मात्र खासदारकीची ऑफर मनोज जरांगे पाटील यांनी का नाकारली? बीडमध्ये जरांगे पाटलांचे दौरे का सुरू आहेत? पाहूयात त्याविषयीचा रिपोर्ट। मला आता खासदार होय म्हणत होते, खरं आहे की नाही? एक उमेदवार माझ्या विरोधात देणार नव्हते, एकही कोणताच पक्ष। काही पक्षाला उभं राहायचं होतं पण फॉर्म काढायचं याच्यासाठी होता की सहानुभूती। जरांगे पाटलाच्या विरोधात आमच्या पक्षाने फॉर्म न ठेवला, आता आम्हाला निवडून द्या याच्यासाठी बाकी सगळे फॉर्म काढणार होते। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी अचूक टायमिंग साधलाय। चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या आधी जरांगे पाटलांनी गौप्यस्फोट केलाय। मला आता खासदार होय म्हणत होते, खरं आहे की नाही? एक उमेदवार माझ्या विरोधात देणार नव्हते, एकही। चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे। त्यात मराठवाड्यातील जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेला मराठा आरक्षणाचा लढा राज्यभर पसरला होता। जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाची प्रचंड धग होती। याशिवाय नगर, शिर्डी, शिरूर, मावळ आणि पुण्यातही मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता। या सगळ्या ठिकाणी सोमवारी मतदान होणार आहे। नेमकी हीच वेळ साधत जरांगे पाटलांनी त्यांना देण्यात आलेल्या खासदारकीच्या ऑफरबाबत गौप्यस्फोट केला। याच्यासाठी बाकी सगळे फॉर्म काढणार होते। सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला पाठिंबा दिला। किती मजा झाली असती मी। असाच रुपया नाही माझ्याजवळ। खासदाराला पगार बी म्हणजे पगार आला असता, रेल्वे फुकट दिल्ली जायला, विमान फुकट, तिथं बंगला भिजून राहायला खासदाराला। मपली बायकोन मी दोघं जाऊन गुलाबजामू खाल्ले असतील तर काही काम होतं का? लात मारली मी मराठा समाजासाठी, त्या पदावरती मला गरज नाही। मराठा समाज हेच सगळ्यात मोठं पद असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटलांनी 4 जून पासून मराठा आरक्षणाकरता पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषणा केली। तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील दौऱ्यांवर मनोज जरांगे पाटील यांनी भर दिला। बीड लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट विभागणी झाली आहे। त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेचा विषय झालाय। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यांना मराठा समाजाकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्यामुळे भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले मैदानात उतरले। उदयनराजे भोसलेंनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकरता जाहीर सभा घेतली। आपल्या खास शैलीत भाषण सुरू करून आणि कॉलर उडवून उदयनराजे भोसलेंनी सभा जिंकली। त्या सभेत उदयनराजे भोसलेंनी पंकजा मुंडेंना विजयी करण्याचं आवाहन केलं। तिला नाही मतदान करायचं, कोणाला करायचं? एक सांगतो, तुम्ही जर केलं नाही ना, एक सांगतो नीट ऐका, मी राजीनामा देईन, मग तिला तिथनं निवडून। मनोज जरांगे पाटील यांना खासदारकीची ऑफर नेमकी कुणी दिली होती याबाबत त्यांनी काही भाष्य केले नाही। पण जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगरामधील मतदानाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी टायमिंग साधल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।